श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जावो हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, कार्तिक अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान करणे महत्त्वाचे आहे. या दिवशी नदी स्नान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे, दीपदान करणे शुभ मानले जाते. 2025मध्ये कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. पितरांसाठी सेवा आणि विधी, तर्पण, पिंडदान. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि वस्तूंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते. हे दान महादान म्हणून ओळखले जाते. दिवे लावणे, दीपदान हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते. तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात, जसे की लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो. येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या. प्रत्येक अमावस्येला प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण हा संपूर्ण महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची सेवा, उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येला सुद्धा एक विशेष महत्त्व दिलं जातं. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, गणेशांची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपासना विशेष फलदायी मानली जाते. अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी 9:43 होत आहे आणि अमावस्येची समाप्ती 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी दुपारी 12:16 होत आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला ही कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी साजरी करायची आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही देखील खास मानली जाते. अशातच कार्तिक महिन्यातील अमावस्येला वेगळे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीलोकावरती येतात. त्यामुळे पितरांची तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते. त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला दहीभाताचा हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर 100 पिढ्यांचे पितृदोष नष्ट होऊन आपली फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य, अडचणी, संकट दूर होतील. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा अत्यंत प्रभावी हा उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करायला विसरू नका. अमावस्या म्हटलं की बरेच लोक खूप घाबरतात, कारण ही अमावस्या हा दिवस वाईट आहे. परंतु अमावस्या दिवस वाईट नाही. या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो, म्हणूनच हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो. परंतु खरं तर या दिवशी आपण आपल्या घरात असणारी नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य, पितृदोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं. तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे. आता पितृदोष म्हणजे नक्की काय? तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो. आणि पितृदोष हा फक्त एका पिढीचा लागत नाही, तर आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष किंवा 7 पिढ्यांचा दोष जो आहे तर तो लागत असतो. पितृदोष हा पिढ्यानपिढ्या चालू असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट, अडचणी येत असतात. जसे की बघा, अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती जी आहे तर ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद, अपंग वगैरे असतात. नाहीतर मुलं जन्माला येताच
ती मरण पावतात. घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू होणं किंवा अपघात होणं, कुटुंबात लहानसहान गोष्टीवरून वाद होणं, व्यसन आणि चुकीच्या माणसांची संगत लागणं, तसेच पितृदोषामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये सुद्धा आपले नुकसान होते. उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही. तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वाद विवाद, कलह होणं, याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो. तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जातो. तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतील, भरपूर शिकलेले आहेत, परंतु त्यांचा योग विवाहाचा हा जुळून येत नाही किंवा विवाह योग जुळून आला तरीही लग्नानंतर घटस्फोटापर्यंत गोष्टी जाऊन पोचतात. याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो. आणि जर तुमच्याही घरामध्ये यांसारख्या अडचणी असेल आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर या कार्तिक अमावस्येला हा उपाय तुम्ही अवश्य करा. आता 2 दिवस ही अमावस्या असणार आहे, त्यामुळे हा उपाय देखील तुम्ही 2 दिवसामध्ये कधीही करू शकता. जसे की 19 नोव्हेंबर बुधवार आहे आणि बुधवारी या अमावस्येचा प्रारंभ सकाळी होणार आहे, त्यामुळे हा उपाय बुधवारच्या रात्रीसुद्धा करू शकता. त्याचबरोबर बघा, बुधवारी तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं नाही तर गुरुवारच्या दिवशी रात्री हा उपाय केला तरीही चालेल. त्यानंतर आता हा उपाय आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण होईल, जेव्हा सगळे झोपायला जातील तर त्या अगोदर तुम्हाला 10-15 मिनटं हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर भात शिजवायचा आहे. भात शिजवताना ते तांदूळ हे आपल्याला धुवून घ्यायचे नाहीत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल, तूप किंवा मीठ टाकायचं नाही. अळणी आपल्याला भात शिजवायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामध्ये भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही. एक चांगला आपल्याला वाटीभर भात हा शिजवायचा आहे. त्यानंतर हा भात तुम्हाला एका पत्रावळीवरती किंवा एखाद्या पुट्ट्यावरती काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे एखादा जर द्रोण असेल तर त्या द्रोणमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता. तसेच बघा, या भातावरून आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचे आहे आणि त्यावरती थोडे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचे. त्यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि 1 ग्लास पाणी भरून देखील तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. आणि दक्षिण दिशेला हा वाटीभर दही भात, 1 ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. पितरांनी जर बघा, पितरांची तुम्हाला नावं माहीत असतील तर त्यांची नावं घ्यायची आहेत. पितरांचं नाव तुम्हाला माहीत नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं म्हणायचं आहे. तुमचं काही चुकलं असेल तर क्षमा याचना करायची आहे. यापुढे आम्ही तुमची सेवा करू, आम्ही तुम्हाला विसरणार नाही अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पितरांचे नामस्मरण करून दर्शन करायचं आहे. आणि त्यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे. टच केल्यानंतर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, तर सांगितलेलं ऐकत नसतील, वाईट व्यसनी मुलं गेलेली असतील, तर लग्नविवाह योग यांचा जुळून येत नसेल किंवा घरातल्याची प्रगती पतीची होत नसेल, व्यवसायात चांगला चालत नसेल, त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा दहीभात उतरवून घ्यायचा आहे. घरात आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हा उतरवून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा तुम्हाला उतरवायचा आहे. वरून ते खालीपर्यंत गोल आकार असा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. रात्रीच्या वेळी अंघोळीच्या बाथरूम कोणी वापरत नाही तर तिथे जिथे कुठे जागा असेल तिथे हा तुम्हाला दही भात रात्रभर ठेवायचा आहे घरामध्ये. जर तुमचं अंघोळीचं बाथरूम आणि टॉयलेट हे एकत्र असतील तर खिडकीमध्ये किंवा एखादं भांडं तुम्ही पालथं घालून त्यावरती हा दही भात ठेवू शकता. रात्रभर हा दही भात तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातल्या एखाद्या सदस्याने लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तो दही भात आणि ते पाणी जे आहे तर ते घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दही भात हा तुमच्या घराच्या अंगणात किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल तिथे ठेवून द्यायचा आहे.
तिथे येणारे कुत्रे किंवा कावळे पक्षी येऊन तो दहीभात खाऊन जातील. त्यानंतर तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि अंघोळ करून जी काही कामं असतील तर ती तुम्हाला करायची आहेत. उपाय करता असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. घरातील जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. जेव्हा दहीभात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवणार आहे त्यावेळीसुद्धा कोणाशी बोलायचं नाही. मागे वळून पाहायचं नाही. सरळ तुम्हाला घरी येऊन अंघोळीला जायचं आहे. असा हा एक छोटासा उपाय तुम्ही घरामध्ये नक्की करा. हा उपाय केल्याने कितीही प्रकार पितृदोष हा तुम्हाला नष्ट होऊन तुमच्यावरती पितृ प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देतील. घरातील सर्व अडचणी, दोष, इडापिडा, नजरबाधा ही कायमची दूर होईल. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करा. गरुड पुराणाचे पठण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच भगवान विष्णूंच्या कृपेने मोक्षप्राप्ती होते. तसेच या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा देखील करावी. गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं. तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येते. तर असे हे उपाय तुम्हाला करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओमधील सांगितलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ जर आवडला तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.